चला तर मंडळी, चतुर्थी आहे आणि गणपती बाप्पासाठी मोदक तर झालेच पाहिजे. त्यासाठी इथे मी ओला नारळ घेतलेला आहे, फोडून छान त्याच्या करवट्या काढून तुकडे करून घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये अरड-भरड वाटून घेतलेला आहे. आता हे अरड-भरड वाटलेलं खोबरं आपल्याला पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर गूळ घ्यायचा आहे. इथे मी ऑर्गॅनिक गुळाचा वापर केलेला आहे आणि आता ही गुळाची पिळीच मी आणलेली आहे आणि आता व्यवस्थित अशा पद्धतीने सुरीने एकाच साईडने कट करून मी घेत आहे. त्यामुळे अगदी गूळ पटकन कट केला जातो अशा पद्धतीने. आणि सर्व गूळ इथे मी कट करून घेतलेला आहे. आता हे जे खोबरं आपण पॅनमध्ये घेतलेलं आहे त्यावरती आपल्याला हे गूळ घालायचं आहे. तर प्रमाणासाठी आपल्याला 2 वाटी जर इथे खोबरं असेल तर आपल्याला 1 वाटी इथे गुळाचा उपयोग करायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गूळ घालू शकता. आता पॅनमध्ये हे आपल्याला खालीच एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व व्यवस्थित चमच्याने अशा पद्धतीने एकजीव करून घेतल्यानंतर आता 1 चमचा आपल्याला ह्यावर साजूक तूप घालायचं आहे. आणि आता आपल्याला हा जो पॅन आहे तो गॅसवर ठेवायचा आहे. गॅस फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला साधारण 5 ते 7 मिनटं हे असं चमच्याने छान हलवत राहायचं आहे. त्यामुळे सारण अजिबात खाली लागत नाही. हाय फ्लेम कुठेच आपल्याला करायची नाही आहे आणि अगदी 5 ते 7 मिनटात छान सरसरीत सारण तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा खसखस घालायची आहे आणि अर्धा चमचा मी इथे वेलची पावडर घातलेली आहे आणि छान पुन्हा मिक्स करून देऊन गॅस फ्लेम आता आपल्याला बंद करायचे आणि आता हे सारण आपलं लाडू बनवण्यासाठी तयार आहे.